तर यानंतर पतंगबाजीच्या बातम्या पाहूयात। येवला शहरामध्ये 3 दिवसीय पतंगोत्सवाचं मोठ्या आनंदाने फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सांगता करण्यात आली। मकर संक्रांत ह्या सणाला पतंग उडवण्याकरता लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण सामील होतात। हा 3 दिवस चालणारा पतंगोत्सवाची सांगता करदिनी सायंकाळी फटाक्याच्या आतिषबाजीने नाचत गाजत शहरवासियांनी केली। या पतंगोत्सवाची सांगता अत्यंत आनंदामध्ये करण्यात आली। तर याच आतिषबाजीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र वटाव यांनी। पाहूयात। येवला शहरातील पतंगोत्सव हा पतंगोत्सव 3 दिवसीय असतो। या पतंगोत्सवाची सांगता होत आहे। आपण बघू शकता की माझ्या मागे आकाशामध्ये फटाक्याची आतिषबाजी करत या पतंगोत्सवाची येवलेकर सांगता करताना दिसत आहे। अक्षरशः 3 दिवस फुल धमाल करत येवलेवासियांनी पतंगबाजी केली। नेते मंडळीसह सेलिब्रिटी तसेच बाहेरगावून अनेक पाहुणे मंडळी या पतंगोत्सवाला हजेरी लावली होती। ऐकूनच बघत तर सायंकाळच्या सुमारास प्रत्येक टेरिसवर नागरिक टेरिस फुल झाल्याचे दिसून येत आहे। एकूणच बघितलं तर अक्षरशः दीपावलीला देखील अशी आतिषबाजी होत नाही, अशा मोठ्या प्रमाणात आतिषबाजी या ठिकाणी येवला शहरात करण्यात येत आहेत। पतंगोत्सवाकरता अक्षरशः बाहेरगावून तसेच विदेशातून देखील अनेक पतंगप्रेमी या ठिकाणी आले आहेत। आपल्यासोबत अमेरिकेहून आलेले काही पतंगप्रेमी, काय सांगाल तुम्ही कुठून आले आहे? आम्ही अमेरिकेमधून डेट्रॉईट शहरातून खास येवला इथे पतंग उत्सव बघण्यासाठी आलो आहे। आम्ही खूप वर्षांपासून येवला शहरातील पतंग उत्सवाबद्दल खूप ऐकलं आहे, खूप प्रसिद्ध चर्चित आहे। तर आज ते आम्ही त्याचा आनंद घेण्यासाठी इकडे येवला शहरात आलो आहे। एकूणच बघितलं तर अक्षरशः आपल्या मागे बघितलं तर मोठ्या जल्लोषात पूर्ण आतिषबाजीमध्ये येवल्यामध्ये पतंगोत्सवाची सांगता होताना दिसत आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।